दशक 18वा समास 6वा उत्तम पुरुष निरूपण. श्रीराम. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतरशृंगारिजे श्रीराम. शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभे न बवे श्रीराम. तुंड हेकाड कठोर वचनी अखंड तोले स्वाभिमानी न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही श्रीराम. तरे शीघ्र कोपी सदा कदापि न धरी मर्यादा राजकारण संवादा मिळोची नेणे श्रीराम. ऐसे लौद बेईमानी कदापि सत्य नाही वचनी पापी अपस्मार जनी राक्षस जाणावे श्रीराम. समयासारिखा समयो येना नेम सहसा चालेना नेम धरिता राजकारणा अंतर पडे श्रीराम. अति सर्वत्र वर्जावे प्रसंग पाहोन चालावे हट निग्रही न पडावे विवेकी पुरुषे श्रीराम. बहुतची करिता हट तेथे येऊन पडिले तट कोणी एकाचा सेवट झाला पाहिजे श्रीराम. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी विशेष तुळजा भोवानी परंतु विचार पाहोनी कार्ये करणे श्रीराम. अखंडची सावधाना बहुत काये करावी सूचना परंतु काही एका अनुमाना आणले पाहिजे श्रीराम. समर्थापासी बहुत जन राहिला पाहिजे स्वाभिमान निश्चळ करून या मन लोक असती श्रीराम. म्लेच दुर्जन उदंड बहुता दिसाचे माजले बंड या कारणे अखंड सावधान असावे श्रीराम. सकळ करता तो ईश्वरू तेणे केला अंगीकारू तया पुरुषाचा विचारू विरुळा जाणे श्रीराम. न्यायनीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षिणे परांतर देणे ईश्वराचे श्रीराम. महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे श्रीराम. यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे श्रीराम. देव ब्राह्मण आचार विचार कितेक जनासी आधार सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे श्रीराम. येह लोक परलोक पाहणे अखंड सावधपणे राहणे बहुत जनाचे सहाणे देणे ईश्वराचे श्रीराम. देवाचा कैपक्ष घेणे ब्राह्मणाची चिंता वाहणे बहुजनासी पाळणे देणे ईश्वराचे श्रीराम. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार जाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे श्रीराम. उत्तम गुणाचा ग्राहिक तर्क तीक्ष्ण विवेक धर्मवासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे श्रीराम. सकळ गुणामध्ये सार तजवीजा विवेक विचार जेणे पाविजे पैल पार अरत्र परत्रीचा श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपणाम समास 6वा समाप्त. दशक 18वा समास 6वा उत्तम पुरुष निरूपण. श्रीराम. अफजल खानाच्या वधानंतर श्री शिवाजीराजे श्री समर्थांच्या दर्शनास आले असता हा समास सांगितला गेला. श्री समर्थ म्हणतात, अनेक प्रकारची वस्त्रे नाना आभूषणे यांनी माणूस शरीर शृंगारतो. तसेच विवेकाने विचाराने आणि राजकारणाने त्याने आपले अंतरंगही शृंगारले पाहिजे. एखाद्याचे शरीर सुंदर सतेज असेल ते वस्त्रे आभूषणे यांनी सजविलेलेही असेल पण त्याच्या अंतरात चातुर्याचा लेशही नसेल तर ते शोभून दिसत नाही. तोंडाळ हेकेखोर आणि कठोर शब्द बोलणारा माणूस अखंड अभिमानाने गर्वाने जणू डोलतच असतो. त्याच्या अंतःकरणात न्याय नीती यांना प्रवेश नसतो. तरेवाईक सदा शीघ्रकोपी माणूस कुणाचीही मर्यादा ठेवत नाही. राजकारणात तो संवाद जोडूच देत नाही, कुणाशी जुळवून घेतच नाही. असे दुष्ट बेईमान लोक कधीही खरे बोलत नाहीत. असे पापी आणि पिशाच्यवत दुष्ट म्हणजे भूतलावरील राक्षस जाणावेत. एका प्रसंगासारखा दुसरा प्रसंग येत नसतो म्हणून कधी कधी एकच नियम लागू पडत नाही. एकाच नियमाचा हट्ट धरला तर राजकारणात अंतर पडते. म्हणून सर्वत्र अतिवर्ज्य मानावे. जसा प्रसंग असेल त्याला अनुसरून योग्य त्याप्रमाणे वागावे. विवेकी पुरुषाने कुठल्याही गोष्टीचा हट्ट धरू नये. एखाद्या गोष्टीविषयी फार हट्ट दुराग्रह धरला तर आपसात फूट पडते. वेगवेगळे पक्ष निर्माण होतात. त्यातील कोणता तरी एकच निर्णायक होणे आवश्यक असते. एक गोष्ट बरी आहे की ईश्वराची आपल्यावर कृपा आहे, तो आपला कैवारी आहे. शिवाय तुळजाभवानीची आपल्यावर विशेष कृपा आहे. पण तरीही आपण विचारपूर्वक कार्य करणे आवश्यक आहे. जो अखंडच सावधान असतो त्याला विशेष सूचना देण्याची आवश्यकताच नसते. परंतु तरीही काही गोष्टींची कल्पना करून त्याप्रमाणे वागणे आवश्यक असते.
सामर्थ्य संपन्न पुरुषाजवळ अनेक लोक गोळा होतात. त्यांचा अभिमान राखला पाहिजे, म्हणजे न डळमळणाऱ्या निष्ठेने ते बरोबर राहतात. दुर्जन म्लेच्छ उदंड झाले आहेत आणि दीर्घकाळ त्यांनी बंड माजवले आहे, म्हणून अखंड सावधान राहणे आवश्यक आहे. सर्व गोष्टींचा खरा करता ईश्वरच आहे. त्याने ज्याचा अंगीकार केलेला असतो, त्याने ज्याला आपला असे मानलेले असते, त्या पुरुषाची थोरवी क्वचित एखाद्यालाच कळते. अशा पुरुषाच्या ठिकाणी न्याय, नीती, विवेक, विचार, नाना प्रकारचे प्रसंगावधान आणि लोकांच्या अंतरंगाची अचूक परीक्षा असे गुण असतात. ही ईश्वराची देणगी असते. असा पुरुष सावधपणे महान प्रयत्न करीत असतो. कठीण प्रसंगीही त्याचे धैर्य टिकून राहते आणि त्याच्या हातून अद्भुत कार्ये घडतात. हे सर्व ईश्वराच्या कृपेने होत असते. त्याचे यश, त्याची कीर्ती, त्याचा प्रताप आणि महिमा आणि उत्तम गुण यांना सीमा नसते. त्याला द्यावयास दुसरी उपमा नसते. हे सर्व ईश्वराचे देणे असते. असा पुरुष देव आणि ब्राह्मण यांचा आदर करतो, आचार विचार सांभाळतो. त्याचा कित्येक लोकांना मोठा आधार असतो. त्याच्या हातून सदैव परोपकार घडत असतो. ही सर्व ईश्वराची कृपा होय. इहलोक आणि परलोक दोन्हींचा विचार असा पुरुष करतो. तो अखंड सावधपणे राहतो आणि अनेक लोकांचे वागणे बोलणे सहन करीत असतो. ही ईश्वराची देणगी होय. असा पुरुष देवांचा कैवार घेतो, ब्राह्मणांची चिंता पाहतो आणि अनेक लोकांचे पालनपोषण करतो, कारण तो ईश्वराच्या कृपेस पात्र झालेला असतो. असे धर्माची स्थापना करणारे पुण्यपुरुष हे ईश्वराचेच अवतार असतात. आतापर्यंत असे अवतार झालेले आहेत, सांप्रतही आहेत आणि पुढेही होतच राहतील. असे पुरुष उत्पन्न होणे हे ईश्वराचेच देणे आहे. जो पुरुष उत्तम गुणांचा चाहता असतो, जो तर्कनिष्ठ आणि कुशाग्र बुद्धीचा विवेकी असतो आणि ज्याला धर्माविषयी आवड असून जो पुण्यश्लोक असतो, त्याच्यावर ईश्वराची पूर्ण कृपा आहे असे समजावे. ज्या विवेकामुळे आणि विचारपूर्वक आखलेल्या योजनांमुळे इहलोक आणि परलोक दोन्हीतून उत्तम प्रकारे पैल पार होता येते, तो विवेक आणि ते नियोजन जवळ असणे हे सर्व गुणांचे सार आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 6 समाप्त.